नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा 4th चॅप्टर आपला चालू आहे. फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ नियोजन. त्यामधलं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंय की जीएसटी कशाला म्हणतात. जीएसटी म्हणजे काय, त्यामध्ये सीजीएसटी, एसजीएसटी, रेट ऑफ द जीएसटी हे सगळं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलंय. एक इनवॉइस बिल आपण पाहिलं होतं. एक इनवॉइस बिल आपण सविस्तर पाहिलेलं आहे. वास्तविकात त्याच्यावर मी जास्तीत जास्त वेळ खर्च केलाय तुम्हाला सांगण्यासाठी. फक्त परीक्षेसाठी याचा अभ्यास करू नका. या चॅप्टरचा अभ्यास फक्त परीक्षेसाठी करू नका. तुम्हाला व्यवहारात उपयोगी आहे म्हणून याचा अभ्यास करा. तर पुढचा भाग आपल्याला आज पाहायचा आहे ते जीएसटी वरच आधारित उदाहरणे आहेत. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संच 4.1 यामधील उदाहरणे आज आपण सोडवू. प्रॅक्टिस सेट 4.1 क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट एक्झाम्पल बघा. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. On some medicines, the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? प्रश्न नीट वाचा. पवन मेडिकल आहे. ते मेडिकल काय करते, औषध विक्रीचं काम करते, सप्लाय करते. सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. त्या औषधावरचा जीएसटीचा रेट दिलाय. किती दिलाय? 12%. तर आम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायची. जे 12% कर आहे त्यातला केंद्राचा किती आहे आणि राज्याचा वाटा किती आहे, असे दोन वाटे काढायचे. आपल्याला माहिती आहे 12%तला अर्धा भाग कोण घेतं? केंद्र सरकार घेतं. आणि अर्धा भाग कोण घेतं? राज्य सरकार घेतं. म्हणजे 12चा अर्धा अर्ध करायचे. बाकी यामध्ये दुसरं काही नाही. तर या ठिकाणी रेट ऑफ जीएसटी इज 12%. Therefore, rate of CGST is equal to rate of GST upon 2, which is equal to rate of GST दिला आपल्याला 12% upon 2, that is 6%. And the rate of SGST is equal to the rate of CGST. SGST आहे तेवढा CGST असतो. वेगळा पुन्हा भागाकार करायची आवश्यकता नाही. म्हणून SGST इक्वल टू CGST इक्वल टू 6%. जेवढा CGST आहे तेवढा SGST. बरोबर. पुढचे उदाहरण. Example number 2. On certain article, if rate of CGST is 9%, rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? CGST चा रेट दिलाय 9%. SGST किती मग? 9% असेल. वेगळे असणार आहे काय? नाही. And what is the rate of GST? हा 9% अधिक हा 9% म्हणजे किती झाला? 18%. तोंडीच आहे पण लिहू आपण या ठिकाणी. The rate of SGST is equal to the rate of CGST. बरोबर आहे. But rate of CGST is given here 9%. Therefore, the rate of SGST is also 9%. मग जीएसटी किती मग? The rate of GST equal to rate of CGST plus rate of SGST. असं करा दोघांची बेरीज, किंवा 2 into rate of CGST केलं तरी चालेल, किंवा 2 into rate of SGST केलं तरी चालेल. Which is equal to rate of CGST 9%, SGST 9%, and therefore
the rate of GST is 18%. Rate of GST is 18. Answer लिहा. The rate of SGST काढलाय आपण 9% and the rate of GST 18%. पुढचं उदाहरण पाहू. Example number 3. Third question. Messrs Real Paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the GST rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. बिलामध्ये दाखवलेली CGST आणि SGST ची रक्कम अमाउंट काढायची आहे. कोण आहे इथं? रियल पेंट हे दुकानदार आहे. मेसर्स रियल पेंट. त्यानं काय केले? 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट ते काय केले? विकलेत. आणि टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2,800. एका डब्याची किंमत आहे 2,800. किती डबे विकलेत? 2 विकले. रेट ऑफ जीएसटी किती आहे? 28. तर सीजीएसटी किती आणि एसजीएसटी किती विचारलाय? सोडवू आपण. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज रुपीज 2,800. एका डब्याची एवढी आहे. डबे किती आहेत आपल्याकडे? 2 आहेत. नंबर ऑफ टीन्स 2. मग दोघांची किती झाली? Therefore, the taxable value of 2 tins is 2,800 into 2, that is rupees 5,600. बरोबर आहे? पुढं the rate of GST दिलाय आपल्याला 28%. ही जी 5,600 जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे याच्यावर मग 28% टॅक्स किती तो काढायचा आहे. Therefore, the rate of CGST is equal to the rate of SGST is equal to rate of GST upon 2 is equal to 28% upon 2 is equal to 14%. कारण जर हा 28% रेट असेल तर 28%च्या अर्धा CGST झाला, अर्धा SGST झाला. किती आला तो? 14%. The amount of CGST equal to taxable amount. किती आहे taxable amount? 5,600 into rate of CGST 14%. असं काढलं तर चालेल, हे सेपरेट काढून, किंवा एकदम जीएसटीच काढला असता तरी चाललं असतं आणि शेवटी त्याचे 2 भाग केले असते तरी चालत होतं. मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू आपण याच्या 5,600. रेट ऑफ सीजीएसटी 14%. किती आलं? 14% म्हणजे काय? 14 upon 100. 20 20 कॅन्सल. 56 into 14 गुणाकार करायचा. 784. हा काय आलाय? अमाउंट ऑफ सीजीएसटी आलाय. पण जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच कोण असतो? एसजीएसटी. and amount of SGST is equal to rupees 784. हे दोन्ही उत्तर सेपरेट शेवटी लिहू आपण. The amount of CGST is rupees 784 and amount of SGST is rupees 784. Next example. Fourth, the taxable value of a wrist watch belt is, या घड्याळाचा एक पट्टा आहे या कंपनीचा, तो त्याची किंमत काय? रुपीज 586. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे एवढी. रेट ऑफ जीएसटी 18%. जीएसटी चा रेट काय? 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. तर ग्राहकासाठी त्या वस्तूची किंमत किती? हे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू एवढी
प्लस त्याच्यावर 18% काय आला, जीएसटी. त्या दोघांची बेरीज म्हणजे कस्टमरला प्राइस असणार आहे. तर अगोदर आपण ही जर टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तर ह्याच्यावरची जीएसटी अमाऊंट अगोदर काढू आपण. The taxable value of watch is equal to वॉच बेल्ट आहे बरं का, ती काय आहे, बेल्ट आहे, तो वॉच बेल्ट आहे. बेल्टची किंमत किती आहे, ₹586. रेट ऑफ जीएसटी काय आहे, 18%. अमाउंट ऑफ जीएसटी काढू आपण. द अमाउंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू द रेट ऑफ जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू 586 इंटू जीएसटी 18%. 586 इंटू 18% म्हणजे 18/100 काय येईल, ₹105.48. हे काय झाली, जीएसटी. आणि हा काय, टॅक्सेबल व्हॅल्यू. विचारलंय काय, प्राइस ऑफ द बेल्ट, त्याची किंमत विचारली. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन करावी लागेल. प्राइस ऑफ बेल्ट इज इक्वल टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. 586 ही टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी आत्ताच काढलाय 105.48 काय येईल मग, 691.48. फायनल आन्सर, प्राइस ऑफ द बेल्ट इज इक्वल टू ₹691.48. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, फिफ्थ एग्जाम्पल. The total value of with GST बरं का, जीएसटी से टोटल म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी करूनची टोटल व्हॅल्यू दिली. ऑफ अ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज ₹1770. म्हणजे ग्राहकाला एवढ्यात ती वस्तू मिळते आपल्याला 1770. रेट ऑफ जीएसटी इज 18% ऑन टॉईज. खेळण्यावरचा दर आहे जीएसटीचा 18%. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आणि सीजीएसटी एसजीएसटी किती हे विचारलंय. म्हणजे ह्या 1770 ही एकूण किंमत आहे, त्यातली फोड अशी करायची आहे, त्यातली टॅक्सेबल व्हॅल्यू किती आणि सीजीएसटी किती, एसजीएसटी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू विचारले, आपण ती मानू, आपण एक्स मानू आपण. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार बी ₹X. ती किती मानली, एक्स मानली आपण. मग आपल्याला माहिती आहे रेट ऑफ जीएसटी दिलंय आपल्याला 18% आहे. रेट ऑफ जीएसटी 18%. ह्या एक्सच्या 18% एवढी जीएसटी असेल. द टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू काय असतं, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी असते. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, एक्स मानले आपण, बरोबर, प्लस जीएसटी किती, मग त्या जो एक्स आहे टॅक्सेबल व्हॅल्यू त्याच्या 18% म्हणजे एक्स इंटू एक्स 18%. एक्स इंटू 18%. बघा पहिला एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस हा सुद्धा टॅक्सेबल व्हॅल्यू, आपण त्याला मल्टिप्लाय केलंय 18 रेट ऑफ जीएसटी. म्हणजे ही जीएसटी येणार आहे दोघांचा गुणाकार. म्हणजे तेच मी असे लिहितो, एक्स प्लस एक्स हा 18% म्हणजे 18/100 हा एक्स. म्हणजे काय आलं, बट टोटल व्हॅल्यू ऑफ कार, पण कारची टोटल व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 1770. देअरफॉर ह्याची व्हॅल्यू काय, मग एक्स प्लस 18/100 एक्स ची एवढी आहे 1770 ठेवू ती आपण. देअरफॉर एक्स प्लस 18/100 एक्स इज इक्वल टू 1770. हा डिनॉमिनेटरचा 100 मला नको आहे जरा, म्हणून मी काय करतो सगळीकडे 100 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे सोपं होईल जरा. 100x प्लस
100 ने मल्टिप्लाय केला 100 कॅन्सल 18x इज इक्वल टू याला 100 ने मल्टिप्लाय केलं 2 झिरो वाढल्या 100 प्लस 100 18x 118x इज इक्वल टू 1,77,000 1,77,000 बरोबर. पुढं हा 118 हा मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल म्हणून तो डिवाइड झाला तर भागाकार केला दोन्ही बाजूला 118 ने डिवाइड केलं काय आलं x इज इक्वल टू 1,500 हे काय आलं x x म्हणजे काय आहे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 1500 रुपयाची ती कार आहे किती रुपयाची 1500 म्हणून taxable value of a toy car is rupees 1,500. मग आता हे 1,770 मधनं हा 1,500 वजा केलं उरलेला काय असणार आहे जीएसटी अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी या पद्धतीने काढलं तरी चालेल वजाबाकी करून काढलं तरी चालेल वजाबाकी जरी केले असते टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू जे काय आलं असतं 270 ती जीएसटी झाला त्याच्या अर्धा केला वन हाफ केला तर तुम्हाला सीजीएसटी एसजीएसटी मिळालं असतं पण या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने मी सोडवलंय अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी टॅक्सेबल व्हॅल्यू आत्ताच काढल्या 1,500 इंटू 18% म्हणजे किती आलं 1,500 इंटू 18/100 दोन झिरोला 2 झिरो कॅन्सल 15 इंटू 18 270 ही काय आली जीएसटी आली पण तुम्हाला सी जीएसटी आणि एस जीएसटी विचारली ह्याच्या अर्धी करायची सी जीएसटी जीएसटी अपॉन 2 that is 270/2 is equal to 135 and SGST तेवढीच असणार आहे 135 शेवटी उत्तर लिहायचं पहिलं काय विचारलं होतं फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 1,500 and CGST rupees 135 SGST rupees 135 हे फिफ्थ क्वेश्चन झाला सिक्स्थ क्वेश्चन सहावा प्रश्न टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स हे दुकानाचं नाव आहे बरं का टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड एन एसी ऑफ 1.5 टन 1.5 टनाचा एक एसी सप्लाय करतो टू अ कंपनीला एका कंपनीला 1.5 टनाचा एक एसी सप्लाय केलाय कॉस्ट ऑफ द एसी supplied is rupees 51,200 with GST म्हणजे या ठिकाणी पण जीएसटी त्यामध्ये ऍड केलेला आहे त्या किमतीमध्ये म्हणजे तो 51,200 रुपयाला दिलाय 51,200 ला विकलाय रेट ऑफ सीजीएसटी दिलाय आपल्याला 14% then find the following amount as shown in the tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सचा जो टॅक्स इनवॉइस आहे त्याच्यामध्ये किमती टाकायचे मला ऍड करायचे त्या किमती टाकण्यासाठी काय करायचे या खालच्या किमती ह्या विचारलेल्या आहेत बघा मागच्या उदाहरणासारखेच आहे मागच्यामध्ये टॉय कार जी होती त्याची एकूण किंमत दिली होती व्हॅल्यू दिली होती बरोबर आणि काय दिला होता रेट ऑफ जीएसटी दिला इथं पण काय दिलाय इथं कंपनीने काय विकलाय एसी विकलाय ते एसी ची एकूण किंमतच दिली आहे पण इथं जीएसटी द्यायच्या ऐवजी रेट ऑफ जीएसटी द्यायच्या ऐवजी काय दिलाय सीजीएसटी दिलाय का फरक पडतो सीजीएसटी म्हणजे जीएसटीच्या अर्धा असतो आणि जीएसटी ही सीजीएसटीच्या दुप्पट असते म्हणजे या ठिकाणी तेच दिले बघू आपण काय विचारले रेट ऑफ एसजीएसटी सीजीएसटीचा रेट किती आहे 14% एसजीएसटी सुद्धा किती असेल तेवढीच असेल लिहू आपण पहिल्याच उत्तर एक आकडा पहिला रेट ऑफ सीजीएसटी ऑन एसी इज इक्वल टू 14% गिवन therefore rate of SGST on AC is equal to 14%.
हा 14% म्हणून हा सुद्धा 14%. पहिलं उत्तर मिळालं. सेकंड, रेट ऑफ जीएसटी ह्या दोघांच्या बेरजे आहेत का, किंवा एक जणाची कुणाची तरी दुप्पट करा, मल्टिप्लाय बाय 2 करा, कोणत्याही पद्धतीने करा. सेकंड, रेट ऑफ जीएसटी ऑन एसी इज इक्वल टू 2 इंटू रेट ऑफ सीजीएसटी. 2 इंटू रेट ऑफ सीजीएसटी दिलाय 14%. 2 इंटू 14 इज इक्वल टू 28%. हे रेट ऑफ जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. टॅक्सेबल व्हॅल्यू कशी काढली जाते, तर टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच टोटल व्हॅल्यू जे आपली, त्या टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी असतो. इथं आम्हाला काय करावं लागेल, टॅक्सेबल व्हॅल्यू आपण मानली या ठिकाणी, मागच्या उदाहरणात मानली होती तशी. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी बी रुपीज एक्स. मग या ठिकाणी आम्हाला काय करता येईल, टॅक्सेबल व्हॅल्यू कॉस्ट ऑफ एसी विथ जीएसटी किती आलाय, 51,200 हे दिले आपल्याला. म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी केला की आम्हाला काय येणार आहे, 51,200. कॉस्ट म्हणजेच काय असते, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स मानले, एक्स लिहिलं, प्लस जीएसटी. जीएसटी कसा काढणार, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स इंटू रेट ऑफ जीएसटी 28%. 28 इज इक्वल टू 51,200. एक्स प्लस एक्स इंटू 28% म्हणजे 28 अपॉन 100 इंटू एक्स इज इक्वल टू 51,200. सगळीकडे 100 ने मल्टिप्लाय करू. 100x प्लस 28x इज इक्वल टू, याच्यावर परत 2 झिरो टाका, परत 2 झिरो टाका, 51,20,000. 100 plus 28, that is 128x is equal to 51,20,000. Dividing both sides by 128, म्हणून x is equal to 40,000. x is equal to 40. काय x कशाबद्दल मानलाय, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. म्हणजे त्या एसी ची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 40,000. म्हणजे मूळ किंमत प्रिंटेड व्हॅल्यू 40,000. त्याच्यावर टॅक्स द्यायचा आहे पुन्हा, म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू विचारली होती, आपण काढली. पुढं टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. जीएसटी ची टोटल अमाऊंट काढायची. किती टक्के जीएसटी आहे, 28%. म्हणजे ह्या 40,000 वर 28%. म्हणून या ठिकाणी काय करणार, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी आपण काढली. पुढे काय करणार, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू कॉस्ट ऑफ एसी मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. बरोबर. कॉस्ट ऑफ एसी किती आहे, कॉस्ट ऑफ एसी, कॉस्ट ऑफ एसी किती आहे, ही आहे 51,200 टाकली, मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू 40%, राहिले किती 11,200. ही काय आली, जीएसटी आली. ही काय आली, जीएसटी. या मार्गाने काढा, किंवा दुसरा मार्ग आपला माहिती आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू 28%. अशी काढलं तरी उत्तर तेच येणार. कोणत्याही पद्धतीने काढा. पुढं फिफ्थ पार्ट आपला, अमाऊंट ऑफ सीजीएसटी. ही जीएसटी काढली आपण, त्याचे अर्ध करायचं. अमाऊंट ऑफ जीएसटी अपॉन 2 इज इक्वल टू 11,200 अपॉन 2, दॅट इज रुपीज 5,600. शेवटचे विचारले, अमाऊंट ऑफ एसजीएसटी. अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू, तो सीजीएसटी इतकाच असतो. अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रुपीज 5,600. हे 6च्या 6 उत्तर शेवटी व्यवस्थित एकत्र लिहा. आन्सर, rate of SGST is equal to 14%. Rate of GST is equal to 28%. जे विचारलेत ना तेच त्याच क्रमाने लिहितो.
taxable value of AC is equal to rupees 40,000. Total amount of GST is 11,200. Amount of CGST is rupees 5,600 and amount of SGST is also 5,600. समजले? पुढचे उदाहरण बघा. प्रसाद purchase a washing machine from Maharashtra Electronics Goods. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स या दुकानातून वॉशिंग मशीन खरेदी केली प्रसादनं. The discount of 5% was given on printed price. जी छापील किंमत आहे त्या मशीनची त्याच्यावर 5% डिस्काउंट दिला. काय दिला? डिस्काउंट दिलेला आहे. प्रिंटेड प्राइस ऑफ रुपीज 40,000. 40,000 रुपये प्रिंटेड किंमत आहे, त्याच्यावर 5% डिस्काउंट दिला. रेट ऑफ जीएसटी चार्ज वॉज 28% आणि त्याच्यावर काय केलाय? 28% जीएसटी लावलेले आहे. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी shown in the tax invoice. त्या टॅक्स इनवॉइस म्हणजे जे आपलं कर बीजक आहे त्याच्यामध्ये मला माहिती भरायची आहे, त्याच्यासाठी सीजीएसटी एसजीएसटी हे काढायचे. काढू आपण या ठिकाणी. प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन किती आहे? 40,000 दिले आपल्याला. त्याच्यावर टॅक्स किती आहे? त्याच्यावर डिस्काउंट किती आहे? 5%. द डिस्काउंट इज 5%. Therefore, the selling price किती? मग सेलिंग प्राइस म्हणजे प्रिंटेड प्राइस मधनं डिस्काउंट हा काय करायचा असतो? मायनस. नव्हे ते झालं हे तुमचं प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. द सेलिंग प्राइस इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस इज 40,000 मायनस डिस्काउंट किती आहे? 5%. पण कुणाच्या 5% असतो तो? या छापील प्रिंटेड प्राइसच्या. प्रिंटेड प्राइस काय? 40,000. त्याच्या 5% म्हणजे 5/100 इंटू केला. पण 40,000 मायनस ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले. 400 इंटू 5 दॅट इज 2,000. देअरफॉर सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 38,000 ही सेलिंग प्राइस निघाली. ही काय निघाली? सेलिंग प्राइस निघाली. पण तुम्हाला विचारली काय? परचेस प्राइस विचारले. काय विचारले? खरेदी किंमत विचारली. ही विक्रीची किंमत निघाली. मग या ठिकाणी रेट ऑफ जीएसटी आपल्याला दिलाय. रेट ऑफ जीएसटी काय दिलाय? 28%. काय दिलाय? 28%. मग ह्याच्यावर आपण काय करू? जीएसटी काढू. अमाउंट ऑफ जीएसटी इज इक्वल सेलिंग प्राइस 38,000 इंटू रेट ऑफ जीएसटी काढू आपण. 38,000 ही सेलिंग प्राइस आहे, त्याच्यावर रेट ऑफ जीएसटी 28%. हा मल्टिप्लाय करू. 2 झिरोला 2 झिरो गेले. 380 इंटू 28 किती येतं? रुपीज 1,06,40. रुपीज 10,640. रुपीज 10,640. मग या ठिकाणी आपल्याला पुढे काय विचारलंय? सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू जीएसटी अपॉन 2 that is 10,640 upon 2 that is 5,320. सीजीएसटी आणि एसजीएसटी. तर तुम्हाला या ठिकाणी परचेस व्हॅल्यू काढायची आहे. परचेस प्राइस. परचेस प्राइस म्हणजे काय असते? सेलिंग प्राइस विक्रीची किंमत प्लस त्याच्यामध्ये जीएसटी ऍड करायचा आहे, पण तो आपण ऍड करू. परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू सेलिंग प्राइस प्लस जीएसटी. सेलिंग प्राइस किती आहे? सेलिंग प्राइस 38,000. 38,000 प्लस 10,640 हा जीएसटी. दोघांची बेरीज केली 48,640. Therefore, purchase price is equal to rupees 48,640. त्यानंतर CGST रुपीज 5,320
and yes GST is rupees 5320. हे 7th एक्झाम्पल पाहिलं आणि याच बरोबर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.1 मधली सगळी उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत. याचा नीट अभ्यास घरी करा. सर्व उदाहरणं पुन्हा एकदा सोडवा. समजले नाही तर पुन्हा व्हिडिओ पहा, पुन्हा व्हिडिओ पहा आणि उदाहरणं सोडवायचा सराव करा. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस शीट 4.1 आपण पूर्ण केलेला आहे. तर हे व्हिडिओ, या व्हिडिओना लाईक करा, हे व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.